नमस्कार, मी तृप्ती तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत मऊशीर लुसलुशीत शिरा, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। सगळ्यात अगोदर मी एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये अर्धा वाटी रवा टाकलेला आहे। माझ्याकडे बारीक रवा आहे, मी बारीक रवा यूज केलेला आहे, तुम्ही जाडा रवा सुद्धा यूज करू शकता। रवा एकदम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा पूर्ण लाल होईपर्यंत। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा। बघू शकता अशा प्रकारे मी भाजून घेतलेला आहे। नेहमी हलवत राहायचं त्याला एकदम लो फ्लेमवरतीच। बघू शकता अशा प्रकारे। दुसरीकडे मी काजू बदाम कुटून घेतले आहेत आणि जो रवा आहे तो पण एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये मी 2 चम्मच तूप टाकला आहे। तूप थोडंसं जास्तच टाका, मी जवळजवळ 2 मोठे चम्मच तूप यूज केलेला आहे। तर त्याच्यामध्ये मनुके टाका आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही खोबरं सुद्धा यूज करू शकता। त्याच्यानंतर काजू बदामचं कूट सुद्धा मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हलवायचं आहे ते। बघू शकता अशा प्रकारे। त्याच्यानंतर लगेचच मी रवा मिक्स केला आहे, तो सुद्धा त्याच्यात पूर्णपणे मिक्स करून घ्या, फिरवून घ्या आणि 2 ते 3 मिनिट तुपात होऊ द्या। दुसरीकडे मी पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आणि दुसरीकडचा जो शिरा आहे आपला तो भाजून घ्यायचा, चांगल्या प्रकारे मिक्स करायचा। आता त्याच्यामध्ये लगेचच गरम पाणी टाका। पाणी थोडंसं जास्तच टाका, कारण रव्याला जास्तच पाणी लागतं। जेवढं जास्त पाणी टाकाल तेवढंच शिरा हा मऊ होईल। आणि असं एका हाताने हलवत राहायचं, एका हाताने पकडून ठेवा। बघू शकता लगेचच 3 ते 4 मिनिटांमध्ये लगेच पाणी सुकून घेतं। त्याला फिरवत राहा। बघू शकता कसं झालं आहे, पाणी सगळं आटलं आहे त्याचं। बघा कसं मऊ झालं आहे। तर आता मी याच्यामध्ये अर्धा बनाना मॅश करून टाकते। बनाना हा पिकलेला घ्या, बस अर्धाच बनाना मी मिक्स केलेला आहे। तुम्ही पाण्याच्या जागी तुम्ही दूध सुद्धा यूज करू शकता, पण जर दूध यूज केलं तर तो जास्त दिवस टिकत नाही आणि हा जो पाण्याने बनवलेला शिरा जो आहे आपण 5 ते 6 दिवस टिकवू शकतो फ्रीजमध्ये। बनाना पण पूर्णपणे मिक्स करून घेते आणि लगेचच याच्यामध्ये मी साखर मिक्स करते। तुम्हाला जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर मिक्स करू शकता, म्हणजे तुम्हाला जेवढं गोड लागते त्याच्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। साखर टाकून पूर्णपणे परत मिक्स करा। त्याच्यामध्ये थोडीशी इलायची पूड टाका आणि परत फिरवा। पूर्ण इलायची मिक्स झाली पाहिजे पूर्णकडे।
तर शिऱ्याला हे एवढीच मेहनत आहे का त्याला नेहमी नेहमी हलवावं लागतं. जे रवा भाजताना सुद्धा हलवायचं आणि पाणी टाकलं त्याच्यानंतर साखर टाकली तरी त्यांना नेहमी नेहमी फिरवावं लागतं. मी त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं तूप ॲड करते. मला थोडंसं तूप कमी वाटत होतं. आणि तूपसुद्धा परत फिरवून घेते. बघा किती मऊ झाला आहे. आणि परत 2 मिनिट झाकण ठेवून देते मी याच्यावरती. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. बघू शकता किती छान असा शिरा झालेला आहे.